महाराष्ट्राच्या मातीला संतांची परंपरा आहे, पण याच मातीत वासनांध आणि विकृत मानसिकतेचे काही राक्षस वावरतात। हे नसरापूरच्या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले। 3.5 वर्षांच्या एका निष्पाप बालिकेला आपल्या वासनेचा बळी ठरवून तिची निर्गुण हत्या करणाऱ्या भीमराव कांबळे या नराधमाच्या कृत्यामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली। या राक्षसाला भर चौकात फाशी द्यावी अशी मागणी प्रत्येक सामान्य नागरिक करतोय। पण ही विकृती एका दिवसात जन्मलेली नाही। गावकऱ्यांनी या नराधमाबद्दल जे गौप्यस्फोट केले ते ऐकून कोणाचंही मन सुन्न होईल। हा माणूस नसून माणसाच्या रूपात दडलेला एक हिंस्त्र पशु होता, ज्याने केवळ महिलाच नाही तर मुक्या जनावरांनाही सोडलं नव्हतं। भीमराव कांबळे हा मूळचा नसरापूरचा नसून शेजारील साळवडे गावचा रहिवासी होता। तब्बल 20 वर्षांपूर्वी साळवडे गावकऱ्यांनी याच्यातील विकृती ओळखली होती। त्याच्या सततच्या घृणास्पद वागण्यामुळे आणि महिलांकडे पाहण्याच्या वाईट नजरेमुळे साळवडे ग्रामपंचायतीने त्याला गावातून हद्दपार करण्याचा ठराव केला होता। गावकऱ्यांनी त्याच्याशी सर्व संबंध तोडले होते। त्याला कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात स्थान दिलं जात नव्हतं। साळवडे सोडून तो नसरापुरात भाड्याच्या घरात राहू लागला, पण त्याची वृत्ती बदलली नाही। तो सतत दारूच्या नशेत असायचा आणि झाडाझुडपात लपून महिला आणि तरुण मुलींवर पाळत ठेवायचा। अनेक महिलांचा त्याने विनयभंग केल्याच्या घटना आधीही समोर आल्या होत्या, पण कायद्याच्या कचाट्यातून तो वारंवार सुटत गेला। भीमराव कांबळेची विकृती इतकी खालच्या स्तराची होती की त्याने मुक्या जनावरांनाही आपल्या वासनेचं साधन बनवलं होतं। गावकऱ्यांच्या माहितीनुसार हा नराधम शेतात शेळ्या चरायला नेल्यानंतर तिथे शेळ्या आणि कोंबड्यांवर लैंगिक अत्याचार करायचा। इतकंच नाही तर भटक्या श्वानांवरही त्याने अशाच प्रकारे आपली विकृत भडास काढली होती। अनेकदा अत्याचार केल्यानंतर तो या मुक्या प्राण्यांना जीवघेणी इजा करायचा किंवा त्यांना संपवून टाकायचा। ही माहिती समोर आल्यानंतर त्याच्या क्रूरतेची व्याप्ती किती मोठी होती याची कल्पना येते। तो केवळ गुन्हेगार नव्हता तर एक सिरियल अब्युजर होता, ज्याला समाजापासून दूर ठेवणं अत्यंत गरजेचं होतं। मात्र दुर्दैवाने तो मोकाट राहिला। ज्या रक्ताच्या नात्यात सुरक्षितता असायला हवी त्याच नात्यांना या नराधमाने काळीमा फासला। भीमरावने स्वतःच्या सख्ख्या भावाच्या 17 वर्षांच्या मुलीवर म्हणजेच आपल्या पुतणीवरही अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता। 2015 मध्ये त्याने टीव्ही दुरुस्त करण्याच्या बहाण्याने पुतणीला आपल्या घरात बोलवलं आणि तिच्यावर हल्ला केला। त्यावेळी त्या मुलीने प्रतिकार करून तिथून पळ काढल्यामुळे तिचा जीव वाचला। धक्कादायक म्हणजे या राक्षसाच्या या सर्व कृत्यांची माहिती त्याच्या पत्नीला होती, पण तिने कधीही त्याला विरोध केला नाही। उलट जेव्हा जेव्हा तो अशा कृत्यांसाठी तुरुंगात जायचा तेव्हा त्याची पत्नीच त्याला जामिनावर सोडवून आणायची। स्वतःच्या कुटुंबातील स्त्रियांकडे वाईट नजरेने पाहणाऱ्या या हैवानाला त्याच्याच घरातून मूकसंमती मिळत गेली हे या प्रकरणातील सर्वात दुर्दैवी वास्तव आहे। भीमराव कांबळेचा इतिहास गुन्हेगारीने माखलेला आहे। 1998 मध्ये त्याने एका वृद्ध महिलेवर कोयत्याचा धाक दाखवून अत्याचार केला होता, पण पुराव्याअभावी त्याची निर्दोष मुक्तता झाली। 2015 मध्ये पुतणीवर केलेल्या हल्ल्याप्रकरणीही त्याच्यावर पोक्सो अंतर्गत कारवाई होऊ शकली असती, पण तांत्रिक कारणांमुळे आणि पीडितेचं वय सिद्ध करण्यात आलेल्या अडचणींमुळे तो पुन्हा एकदा कायद्याच्या हातून निसटला। 2019 मध्ये पुणे सत्र न्यायालयाने त्याला निर्दोष सोडलं। जर त्यावेळी या नराधमाला कठोर शिक्षा झाली असती तर आज नसरापूरची ती छोटी कळी कोमेजली नसती। न्यायालयात आजही तो निर्लज्जपणे दावा करतोय की त्याला केवळ किरकोळ मारामारीच्या प्रकरणात अडकवलं गेलंय, जे त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीचं प्रमाण आहे। सध्या भीमराव कांबळे पोलीस कोठडीत आहे, पण जनतेचा आक्रोश कमी झालेला नाहीये। नसरापूर आणि भोर तालुक्यात 3 दिवस कडकडीत बंद पाळण्यात आला। पुण्यात झालेल्या आंदोलनातून सरकारला इशारा देण्यात आला की अशा नराधमांना फाशीची शिक्षा व्हायला हवी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात विशेष प्रयत्न करून आरोपीला फाशीपर्यंत नेण्याचं आश्वासन दिले। मात्र समाजात वावरणाऱ्या अशा भीमराव सारख्या विकृत प्रवृत्तींना ठेचण्यासाठी केवळ कायदे पुरेसे नाहीयेत, तर सामाजिक बहिष्कार आणि कठोर न्याय प्रक्रियेची सांगड घालणं आवश्यक आहे। या चिमुरडीला न्याय तेव्हाच मिळेल जेव्हा हा हैवान आपल्या कृत्याची अंतिम शिक्षा भोगेल। दरम्यान या सर्व प्रकरणाबद्दल तुमची काय मतं आहेत कमेंट करून नक्की कळवा। तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्रला सबस्क्राइब करा। धन्यवाद।